नमस्कार माझं तमाम लाडक्या बहिणीचं लाडकी बहीणच्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजने संदर्भात लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। पाहू शकता लाडकी बहीण योजने संदर्भात लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहत आहोत। पाहू शकता बघा, आता ही सर्वात मोठी खुशखबर 27 जूनची जबरदस्त अपडेट आलेली आहे। पाहू शकता बघा, त्या पैशाची तुम्ही वाट पाहत आहे तर त्या पैशाची सर्वात मोठी खुशखबर 30,000 रुपये सर्व महिलांना 30,000 रुपये मिळणार आहे। सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। सर्व महिलांना 30,000 देण्याचा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे बघा, सर्वात मोठा निर्णय, बँकेत पैसे जमा, थेट तुमच्या बँकेत पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणी नो, माता भगिनीनो, हे जे काही पैसे आहेत तुमच्या खात्यात जमा होणार आहेत 30,000 रुपये, आणि मोठा निर्णय जो आहे तो सरकारने घेतलाय बघा, 30,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। या संदर्भात आता यामध्ये कोणकोणत्या महिलांना हे 30,000 रुपये मिळतील, कोणकोणत्या महिलांना मिळणार नाहीत, का मिळणार नाहीत, आणि हा अर्ज कुठे करायचा आहे याची संपूर्ण माहिती डिटेलमध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे सर्व माझ्यासाठी तमाम ज्या माता भगिनीला विनंती आहे की कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून छोट्याची छोटे आणि मोठ्याची मोठी अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे। बघा, हा व्हिडिओ जे आहे ते महाराष्ट्र सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा आहे। अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। 30,000 रुपयाच्या संदर्भात आहे, पण हा व्हिडिओ व्हायरल झालाच पाहिजे। बघा, 30,000 रुपये सुरू होणार आहे। तुम्हाला 30,000 रुपये कशाचे अर्ज कुठे करायचा आहे, काय माहिती आहे, सर्व आपण पाहणार आहोत। संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, म्हणूनच थोडा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया। तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण व्हिडिओ सुरू करणार आहोत। बघा, महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि संपूर्ण बसण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाची पाऊल उचललेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि विविध शासकीय मंडळाच्या कर्ज योजनेचा समन्वय साधत 5% या अल्प व्याजाने महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। बघा, लक्षात घ्या, फक्त 9% एवढ्या आल्या व्याजदरात तुम्हाला ते काही कर्ज उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। आता हे कर्ज कोणकोणत्या महिलांना पाहिजे? बघा, तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, याच्यासाठी तुम्हाला 30,000 पाहिजे, 40,000 पाहिजे, 50,000 पाहिजे। हे कर्ज कोणकोणत्या महिलांना पाहिजे? ज्यांना पैसे 30,000, 40,000, 50,000 त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत ते उपलब्ध झालं पाहिजे असं कोणकोणत्या महिलांना वाटते। एकही महिला न चुकता कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे। पुढे पाहू शकता बघा, या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योजक बनवण्यासाठी भांडवली आधार मिळणार असून त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना मिळणार नाही। तुम्हाला उद्योजक जर बनायचं असेल तर तुम्हाला स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा असेल, तुम्हाला गृह उद्योग असेल, सूक्ष्म उद्योग असेल तर ते तुम्हाला सुरू करायचं असेल तर तुमच्यासाठी उद्योजक बनवण्यासाठी भांडवली आधार तुम्हाला मिळणार आहे। पुढे बघा, महिलांचे सक्षमीकरण, महिलांचे ठोस उपक्रम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत स्पष्ट केले की राज्य सरकार केवळ महिलांचा सन्मान करता नाही तर त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे। महिलांना सवयपूर्ण उद्योजक बनवणे हा आमचा प्राधान्याचा उद्देश आहे। त्यासाठीच 9% कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे असे फडणवीस यांनी सांगितले। मुंबई बँक आणि विविध मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जाणार आहे, ज्यामुळे महिलांना व्यवसाय आणि उद्योग सुरू करण्यासाठी भक्कम पाठबळ मिळेल। बघा, तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल, उद्योग असेल, तो सुरू करण्यासाठी तुम्हाला भक्कम पाठबळ मिळणार आहे। कसं? बघा, जेवढं तुमचं इकॉनॉमी असेल 30,000, 40,000, 50,000, जेवढं तुमचं उद्योग असेल त्यानुसार काही निश्चित केला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला हे जे काही भांडवल आहे तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे। 30,000, 40,000, 50,000 जे काही तुमचे अर्ज असेल ते फडणवीस सरकार हे या ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातची जे काही निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी, तुमचं
बहुतेक पासून स्वतंत्र असेल. माझा स्वतंत्रचा काहीतरी उद्योग असायला पाहिजे. मी स्वतः मालकीण असायला पाहिजे. माझं स्वतंत्रच या ठिकाणी काहीतरी यायचं असायला पाहिजे. तर ते स्वप्न आता तुम्ही पूर्ण करू शकता. योजनेचा स्वरूप आणि लाभ बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना वैयक्तिक आणि सामूहिक स्वरूपात कर्ज उपलब्ध होणार आहे. यामुळे त्यांना छोटे मोठे व्यवसाय, स्टार्टअप्स किंवा उद्योग सुरू करण्याच्या भांडवली मदत मिळेल. पर्यटन संचालनालय अण्णासाहेब साठे पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ वसंतराव नाईक विद्युत जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि इतर स्वर्गीय वित्त विकास महामंडळ यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या महिलांना उद्यमशीलतेच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रेरणास्थान मिळेल आणि त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढेल. मित्रांनो, तुम्हाला काही असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा. आणि मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला नमस्कार.